किरणोदय न्यूज, निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल। सांगोला नगर परिषदेची 5 मजली इमारत 15 कोटीतून साकारली जाणार। ब्रिटिशकालीन इमारत पाडून नूतनीकरून आधुनिक सुविधा मिळणार। एकेकाळी शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या नगर परिषदेच्या जुन्या प्रशासकीय इमारतीचं 24 ऑगस्ट रोजी बांधकाम सुरू झाले। नव्याने 5 मजली वातानुकूलित प्रशासकीय इमारत उभारली जाणार आहे। शासनाने या इमारतीसाठी 15 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलाय। ब्रिटिशकालीन इमारत अपुरी पडू लागल्याने 1979 मध्ये 2,74,000 रुपये खर्चून सांगोला नगर परिषद उभारली होती। 1947 ते 1979 या कालावधीत पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष ॲडव्होकेट पृथ्वीराज चव्हाण यांनी पूर्वीच्या मंडईजवळील वेशीवर असलेली ब्रिटिशकालीन नगर परिषद कार्यालयाची इमारत अपुरी पडत असल्याने 1978 मध्ये नगर परिषदेचं बांधकाम केलं होतं। भविष्य काळात 5 मजली इमारत बांधता यावी या दृष्टीने पाया घातला होता। दरवाजे सांगवानी लाकूडाचे होते, इमारतीवर घड्याळ होते। विकासाचा कारभार इथून चालू होता। 1995 मध्ये दुसरा मजला बांधला। 2004 साली सुभाष देशमुख यांच्या आमदार फंडातून तिसरा मजला बांधला गेला, असं मुख्याधिकारी सुधीर गवळी यांनी सांगितलं। 24 ऑगस्ट 2024 रोजी जमीनदोस्त झाली। 15 ऑगस्ट 1979 साली नगर परिषद इमारतीचे लोकार्पण झाले होते। गेली 45 वर्ष नागरी जुनी इमारत जीर्ण झाल्याने नवीन वास्तूची उभारणी इमारतीचं आयुष्य 40 वर्षाचं असेल। जुनी नगर परिषदेची प्रशासकीय इमारत जीर्ण झाली होती। 30 वर्षापेक्षा जास्त इमारतीचे लाईफ नसल्याचं व स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये ही इमारत धोकादायक असल्याचा मुद्दा उपस्थित होता। तिथं नागरिक, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका असल्याने शेजारील प्रशासकीय इमारतीत कामकाज चालू होते, असं अभिराज डिंगणे, नगर अभियंता, सांगोला यांनी सांगितलं। नवीन इमारत अशी असेल: तळमजला पार्किंग, पहिला सुविधा केंद्रे, दुसरा पाणी पुरवठा कर विभाग, तिसरा आस्थापना, बांधकाम, नगर रचना, विद्युत, चौथा मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, विषय समिती, सभापतीची दालनं, पाचवा सर्वसाधारण सभेचे सभागृह। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।